नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मोदी सरकारला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI कडनं 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश म्हणजेच डिव्हिडंड जाहीर करण्यात आलेला आहे। गेल्या वर्षी मध्यवर्ती बँकेकडनं केंद्राला 2.1 लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश देण्यात आला होता। रुपया स्थिर ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडनं मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकन डॉलर्सची विक्री केली जाते। अशातच या विक्रीतनं त्यांना चांगलं उत्पन्न आलेलं आहे। तसेच लिक्विडिटी ऑपरेशन्स अंतर्गत बँकांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिल्यानंतर त्या बदल्यात व्याजाच्या स्वरूपात RBIला नफा झालेला आहे। दरम्यान RBIला चांगलं उत्पन्न मिळाल्याने केंद्राच्या मिळणाऱ्या लाभांशामध्ये मोठी वाढ झालेली आहे। रिझर्व्ह बँकेकडनं मिळणारी रक्कम ही केंद्राच्या अर्थव्यवस्थेसाठी एक मोठा आधार आहे। चालू वर्षामध्ये सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अधिक पैसे खर्च करण्याची दाट शक्यता आहे। रिझर्व्ह बँकेकडनं सरकारला मिळणारा लाभांश म्हणजेच डिव्हिडंड ही वित्तीय तूट कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा भाग आहे। डिव्हिडंडद्वारे निधी मिळाल्यास सरकारला कर्ज उभारण्याची गरज भासत नाही। आर्थिक वर्ष 2025च्या सुरुवातीला डॉलरच्या मजबूत खरेदीमुळे आणि सध्याच्या विरुद्ध ऐतिहासिक विनिमय दरातील फरकामुळे रुपयातील अस्थिरता कमी करण्यासाठी मध्यवर्ती बँकेने केलेल्या उपाययोजनांच्या प्रकाशामध्ये RBIच्या कमाईमध्ये परकीय चलन व्यवहारामध्ये सर्वात महत्त्वाचे असण्याची अपेक्षा आहे। बजेटपेक्षा जास्त असलेल्या RBIच्या अधिशेषामुळे आणि काही खर्चाच्या बाबतीत बचतीमुळे केंद्र सरकार विकास मंदीच्या जोखमींना आणि कोणत्याही संभाव्य आपत्कालीन खर्चाच्या आवश्यकतांना तोंड देण्यासाठी बऱ्यापैकी स्थिर आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला स्टॉक मार्केटवरती पाहायला मिळू शकतो सोमवारच्या सत्रामध्ये। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं RBI कडनं मोठा लाभांश म्हणजेच डिव्हिडंड हा सरकारसाठी जाहीर करण्यात आलेला आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।